आपण पाठीमागे बघू शकता स्कायलाईन करून हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये आम्ही आणि माझे काही सहकारी आम्ही या प्रोजेक्टमध्ये काही माहिती घेण्यासाठी, फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात। म्हणजे भारतात, महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन 14 कलम 14 मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात। ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे। या स्कायलाईन प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही। म्हणजे सरळ सरळ कुठेतरी इथं जातीय व्यवस्था, धर्मव्यवस्था व भाषावाद करण्याचा इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले स्थानिक प्रशासन असेल, हे कुठेतरी याला जबाबदार आहेत। तर माझी अशी एक प्रशासनाला मागणी राहील की हा जो कोण बिल्डर असेल, जो प्रोजेक्टवाला असेल, त्यांच्यावरती या सगळ्या कलमाच्या अंतर्गत जे हाऊसिंग ॲक्ट असतील, संविधानाचे जे कलम 14चं नियमांचं उल्लंघन असेल, भाषेवरती, जातीवरती आधारात जर तुम्ही फ्लॅट देत असतील तर हे कायद्याचं, संविधानाचं उल्लंघन आहे। तर अशा बिल्डरवरती तात्काळ कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व असे प्रोजेक्ट हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे।